नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा. लेखक समर. कंसाच्या वधानंतर वसुदेव आणि देवकीला जीवनात प्रथमच त्यांचा पुत्र भेटला. कंसाच्या जाचक आणि क्रूर राजवटीचा अंत झाल्याने मथुरेतही आनंदोत्सव साजरा झाला. मात्र श्रीकृष्ण सतत कशाचा तरी विचार करत आहे असं वाटत होतं. त्यांच्याजवळ बसून त्यांच्याशी बोलल्यावरच त्यांची मनस्थिती मला समजली. त्या दिवशी नंदराय नंदव्रजाकडे प्रस्थान करणार होते. श्रीकृष्णांनी त्यांच्यासह व्रजात परतावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र श्रीकृष्णांनी मथुरेत थांबण्याचाच निर्णय घेतला. उलट श्रीकृष्णांनी नंदजींनाच मथुरेत राहण्याची विनंती केली. त्यानंतर नंदजी मथुरेतही बराच काळ राहत असत आणि अधूनमधून व्रजातही जात असत. श्रीकृष्णांनी नंदजींना नकार दिला. यामागे अजून एक कारण होतं. श्रीकृष्णांच्या शिक्षणालाही सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे आता एका सिद्ध ऋषींच्या आश्रमात जाऊन विद्यार्जन करावं असं त्यांना वाटत होतं. राजभवनातील एका कक्षात श्रीकृष्ण, नंदजी, मी, वासुदेव आणि देवकी बसून बोलत होतो. नंदजी जाण्यासाठी उठताच श्रीकृष्णांनी त्यांना नमस्कार केला. ते माझ्याकडे बघून म्हणाले, उद्धवजी, तुम्हीही व्रजात जा. माता यशोदा, माता रोहिणी, गोपगोपी आणि मुख्यतः राधा कशी आहे ते पहा. त्यांना दुःखातून सावरण्याचा उपदेश द्या. अवश्य राजकुमार. ती जबाबदारी श्रीकृष्ण माझ्यावर सोपवतील असं मला वाटलं नव्हतं, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे मी सुद्धा दुसऱ्या दिवशी आनंदानेच वृंदावनाकडे निघाले. मी नंदाच्या नगरात प्रवेश केला आणि सर्वप्रथम विश्वकर्मांनी बांधलेलं ते प्रसिद्ध नंदभवन पाहिलं. बाहेरून विविध वृक्षांनी आणि आतून अनमोल रत्नांनी बनवलेल्या सुंदर फुलदाण्यांनी ते नंदन भवन सजलेलं होतं. विविध प्रकारची चित्र भिंतीवर टांगली होती. मला पाहताच यशोदा आणि रोहिणी यांनी माझं स्वागत केलं. प्रणाम उद्धवजी, तुम्ही कसे आहात? आज बऱ्याच काळानंतर तुम्हाला भेटण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, यशोदा म्हणाली. मी अगदी आनंदी आणि समाधानी आहे. तुम्ही कशा आहात हे बघण्यासाठी मी इथे आलो. श्रीकृष्णांनी तशी आज्ञाच दिली म्हणा ना. वा, माझा कान्हा तुम्हाला आज्ञा देऊ लागला तर. देवी, कंसाचा वध करणारा राजकुमार मला आज्ञा का नाही देणार? आम्ही सहर्ष त्यांच्या आज्ञेचं पालन करू. तुम्ही कशा आहात हे बघून या असं श्रीकृष्ण मला म्हणाले. पहा ग रोहिणी, कान्हाला माझी काळजी आहे. तो मला विसरणार नाही. तुम्हाला एक आनंद वार्ता सांगायची आहे. कोणती? श्रीकृष्णांनी कंसाचा वध केला. मी यशोदा आणि रोहिणीला सगळं सविस्तर सांगितलं. तो कंसाचा वध करेल याबाबत माझ्या मनात तीळ मात्र शंका नव्हती. तो माझ्यापासून दूर जाईल हेच दुःख माझ्या मनात होतं. काय हो, बलराम आणि हे कुठे आहेत? ते काल येणार होते ना? नंदजीही आनंदात आहेत. ते काल प्रस्थान करणार होतेच. मात्र ते अगदी दारात येताच वसुदेवजींनी एक कल्पना सुचली. श्रीकृष्णावर उपनयन संस्कार करावे आणि ते होईपर्यंत नंदजींनी मथुरेतच थांबावं असं वसुदेवजी म्हणाले. त्यामुळे नंदजी इथे आले नाहीत. अहो, ही अजून एक आनंद वार्ता दिली तुम्ही. या पाहू, आधी तुम्हाला गोड पदार्थ देते. या, बसा, रोहिणी म्हणाली. रोहिणी वहिनी, मी आनंद वार्ता सांगितली खरी, पण तुम्हाला दुःखदायक वाटेल अशी एक वार्ताही आहे. ती कोणती? माझा बलराम कृष्णासह मथुरेत राहणार आहे हीच ना? हो. मग त्यात नवल ते काय? ते दोघं एकमेकांच्या सावलीसारखे राहतात. मला याची कल्पना होतीच. इतकी वर्ष ते माझ्यासह राहिले, आता काही मास पित्यासह राहतील. मास नव्हे, दिवसच. उपनयनानंतर ऋषी त्यांना आश्रमात नेतील. तसंही त्यांना आम्हाला सोडून जावं लागलं असतंच. त्यामुळे मी माझ्या मनाची तयारी केली होतीच. बोलता बोलताच रोहिणीने एक गोड लाडू आणला आणि मला दिला. त्यानंतर आम्ही विविध विषयांबाबत बोलत वृंदावनात सुरू असणाऱ्या एका यज्ञाच्या ठिकाणी गेलो. तिथे अनेक गोपगोपी भेटले. मी त्या सर्वांना पुन्हा श्रीकृष्णाच्या पराक्रमाची गाथा सांगितली. तत्पश्चात मी रासमंडप बघण्यासाठी गेलो, जिथे श्रीकृष्णाने रासलीला केली. ते सुंदर रासमंडप बघून मी यमुनेची पूजा करण्यासाठी यमुनाकाठी गेलो. वृंदावनात सर्व गोपगोपींची खेळाली खुशाली जाणून घेतल्यावर आणि महत्त्वाच्या स्थळांना भेट दिल्यावर मी राधेच्या पर्णकुटीबाहेर जाऊन थांबलो. तिथे राधेच्या काही मैत्रिणी उभ्या होत्या. मी त्यांना म्हणालो, प्रणाम.
मी मथुरेहून आलो आहे. मी श्रीकृष्णांचा दूत आहे. राधा इथेच राहतात ना? त्या कशा आहेत? महोदय, ते तुम्ही स्वतःच पहा. राधेची अवस्था आम्हाला तर आता बघवतही नाही. त्या गोपीचं बोलणं ऐकून मी व्यथित झालो. तिने पर्णकुटीत जाऊन राधेला माझ्या आगमनाची सूचना दिली असावी. ती बाहेर येऊन म्हणाली, कृपया माझ्या मागे या. मी पर्णकुटीत प्रवेश केला आणि राधेच्या लाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा रागाने लाल झाला नव्हता, तर सतत रडून आणि उद्विग्न झाल्याने लाल झाला होता. ती रडतच अक्षरशः जमिनीवर पहुडली होती. मी आल्याचंही तिला भान नव्हतं. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की तिनं अन्नही त्यागलं असावं. मी राधेला वाकूनच नमस्कार केला. मी नमस्कार करत असल्याचं पाहून राधा उठून बसली. ती हुंदका देतच म्हणाली, तुमचं नाव काय आहे? तुम्ही इथे का आलात? तुम्ही श्रीकृष्णाचे दूत आहात असं मी ऐकलं. श्रीकृष्णांनी काही संदेश पाठवला आहे? ते या वृंदावनात येत आहेत का? त्याची पूर्वसूचना देण्यासाठी तुम्हाला इथं पाठवलं आहे का? कृपया मला सांगा. ती अतिशय उत्कट भावाने प्रश्न विचारत होती. मी म्हणालो, देवी, माझं नाव उद्धव आहे. श्रीकृष्णांनी तुमचं कुशल मंगल जाणून घेण्यासाठी मला इथं पाठवलं आहे. राधा म्हणाली, फक्त माझी अवस्था जाणून घेण्यासाठी श्रीकृष्णांनी तुम्हाला इथं पाठवलं? हो, अर्थात माता यशोदा आणि रोहिणी कसे आहेत हे सुद्धा जाणून घ्या असं ते म्हणाले होते. मात्र मुख्यतः राधा कशी आहे हे पहा असंही ते म्हणाले. उद्धवजी, मग तुम्ही त्यांना काय सांगणार आहात? यमुना काठही तसाच आहे. त्यांना प्रिय असणारं हे रमणीय वृंदावनही तसंच आहे. आजही रासमंडपात दीप प्रज्वलित केले जातात आणि नृत्य केलं जातं. इथली उद्यानं, क्रीडांगणं आणि विश्वकर्मांनी निर्माण केलेलं हे वैभव जसंच्या तसं आहे, पण ते अस्तित्वहीन आहे. तुम्हालाही जाणवलं असेलच ना? हो, श्रीकृष्णांची उणीव सर्वांनाच जाणवते आहे. प्रत्येक गोप आणि गोपीने हीच भावना व्यक्त केली. मग श्रीकृष्णांना विचारा की आम्ही असा काय गुन्हा केला? मी अशी कोणती चूक केली? खरंच इतकी मोठी शिक्षा द्यावी असं मी काही केलं होतं का? राधा उद्विग्नतेने म्हणाली. राधेला कसं समजावं याचा मी विचार करत होतो. श्रीकृष्णांनी समजवूनही राधेचा शोक कमी झाला नव्हता. त्यामुळे माझे प्रयत्नही व्यर्थच जाणार आहेत हे मला माहीत होतं. तरीही मी म्हणालो, देवी, तुम्ही स्वतःला कमी लेखता हे काही योग्य नाही. म्हणजे तुम्ही अजूनही स्वतःला श्रीकृष्णाच्या जीवनातील कुणीतरी सामान्य स्त्री समजत आहात हे योग्य नाही. माझी तीच ओळख आहे, वृंदावनातील एक सामान्य गोपी. देवी, श्रीकृष्ण सदैव तुमचाच विचार करतात. सर्वांना जी गोष्ट माहीत आहे ती तुम्हीच कशा विसरत आहात? त्यांना तुमच्याबाबत काहीच वाटत नसतं तर त्यांनी मला तुमच्याकडे का पाठवलं असतं? त्यांच्या या कृतीतून ते प्रेमच व्यक्त करत आहेत हे तुम्हाला कसं लक्षात येत नाही? तुमचं मूळ स्वरूप मी जाणतो. खरं तर तुम्हाला मी असे कठोर प्रश्न विचारणंही योग्य नाही. मात्र वडिलकीच्या नात्याने मी हे सांगत आहे. तेव्हा कुठे राधा जराशी शांत झाली. तिने विचारलं, श्रीकृष्ण कसे आहेत? मथुरावासियांनी त्यांचा पराक्रम प्रत्यक्ष पाहिला आहे. ते राजकुमार वसुदेव आणि देवकी देवींना भेटले. त्यांचं नातं काय हे मी तुम्हाला सांगायला नको. आता त्यांच्यावर उपनयन संस्कार होणार आहेत. अर्थातच ते खऱ्या अर्थाने ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करून आश्रमात विद्यार्जन करणार आहेत. त्या काळात त्यांना सर्व मोहांपासून दूर राहावं लागणार आहे. नंदजी त्यांच्या उपनयन सोहळ्यानंतरच व्रजात परत येतील. तुम्ही तुमचं मन शांत आणि स्थिर ठेवा. या क्लेशदायक दुःखाचा त्याग करा. तिकडे श्रीकृष्णही विद्यार्जनात व्यस्त असणार आहेत. ते आश्रमात असतील. मात्र मी काय करू? प्रथमतः हे अश्रू थांबवा. उत्तम वस्त्र परिधान करा आणि अलंकारही परिधान करा. कपाळावर असंच कुमकुम लावा. शृंगार करा. तुम्ही आनंदी आहात हे ऐकल्यावर कृष्णांनाही आनंद होईल. खरंच त्यांना आनंद होईल की मी दुःखातून स्वतःला सावरावं म्हणून तुम्ही असं म्हणत आहात? देवा, मी श्रीकृष्णांचा पार्षद आहे. त्यांना निश्चितच आनंद होईल हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. मी असत्य बोलणार नाही. मग मी तसंच करेन. तुम्ही कृपया कुटीबाहेर प्रतीक्षा करावी. ते ऐकताच राधेची सखी तिच्यासाठी सुंदर वस्त्र आणि अलंकार आणण्यासाठी व्रजाकडे धावली. मी पर्णकुटी बाहेर आलो. मी राधेच्या चेहऱ्यावर स्मित आणू शकेन असं मला वाटलं नव्हतं. पण सुदैवाने माझ्या शब्दांचा राधेवर चांगलाच परिणाम झाला.
माझ्या सांगण्याप्रमाणे राधेने सुंदर वस्त्र, हिऱ्यांनी सजलेला अलंकार आणि रत्नांच्या माळा परिधान केल्या. तिने काजळही लावलं होतं. ती अतिशय तेजस्वी आणि प्रसन्न दिसत होती. आम्ही तिच्या पर्णकुटी बाहेरील आसनांवर बसलो. राधेने मला गांभीर्याने विचारलं, उद्धवजी, मला खरं खरं सांगा, श्रीकृष्ण खरोखर परत येतील का? मला काय वाटेल याचा विचार न करता एक सत्य सांगा. अनेक असत्यांपेक्षा एक कटू सत्य ऐकणं श्रेयस्कर आहे. असत्य ऐकून भ्रमात राहणं एक पापच आहे. श्रीकृष्ण तुम्हाला विसरू शकत नाहीत. ते तुम्हाला भेटण्यासाठी इथे येतील. बहुधा ते येत्या काही वर्षांमध्ये येथे येणार नाहीत. ते ब्रह्मचर्याश्रमाच्या बंधनाचा आदरच करतील. मात्र तुमची भेट निश्चितच होईल आणि त्यांच्या सुमुखाचे दर्शन झाल्यावर तुमचे दुःख निश्चितच दूर होईल. तरीही मी एकदा त्यांना उपनयनापूर्वी इथे येण्याची निश्चितच विनंती करेन. म्हणजेच आमचा विरह अटळ आहे. मात्र तुम्ही स्वतःला सावरला आहे हे ऐकून त्यांना निश्चितच आनंद होईल. मी हा संदेश त्यांच्यापर्यंत अवश्य पोहोचवेन. मनपूर्वक धन्यवाद. उद्धवजी, या माझ्या मैत्रिणी आहेत. त्यांनाही श्रीकृष्ण अतिशय प्रिय आहे. त्यांनी तुमच्याशी संवाद साधायचा आहे. राधा काही पावलं दूर उभ्या असणाऱ्या गोपीकडे दृष्टी वळवून म्हणाली, अवश्य. सखींनो, तुम्ही अशा दूर का उभ्या आहात? या, इथे बसा. राधेने गोपींना बोलावलं. त्या गोपी आमच्याजवळ येऊन बसल्या. राधा म्हणाली, उद्धवजी, तुमच्यामुळे मी खूप दिवसांनी असा शृंगार केला आहे. तुमच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर स्मित आलं. मी तुमच्या मुलीसारखीच आहे. त्यामुळे मनातल्या 4 गोष्टी तुम्हाला सांगाव्या असं वाटतं. देवी, मी त्यासाठीच इथे आलो आहे. तुम्ही तुमचं मन मोकळं करा. तुम्ही स्त्रीमन ओळखू शकता असं दिसतं. अन्यथा स्त्रियांचे विचार कोणत्या विद्वानाला माहीत असतात? ते केवळ शास्त्राने सांगितलेल्या गोष्टीचा पुनरुच्चार करतात. तुम्ही तसे नसल्याने मी माझे विचार तुम्हाला सांगते आहे. तुम्ही सगळं श्रीकृष्णांनाही सांगा. श्रीकृष्णांची ही वार्ता मिळाल्यावर मला क्षणभर चैतन्य प्राप्त झालं असं म्हणता येईल. त्यापूर्वी मी चैतन्यहीनच होते. पुढेही मला असा शृंगार करता येईल की नाही हे मला माहीत नाही. पण तुम्ही त्यांना एक गोष्ट अवश्य सांगा. मी चुकून रागाने एखादं वाक्य बोलले असेल तर मला क्षमा करा. मी तुमच्याशी उद्धटपणेच बोलली. मला माझं हे वागणं काट्यासारखं टोचत आहे. उद्धवजी, त्यांना सांगा की मी वृंदावनात जाणारच नाही. राधेच्या बोलण्यात पुन्हा निराशेचा स्वर येऊ लागला. मी म्हणालो, मी तुमचा संदेश त्यांच्यापर्यंत अवश्य पोहोचवेन. तिथे उपस्थित असणारी एक गोपिका म्हणाली, प्रणाम. माझं नाव माधवी. मला वाटतं की श्रीकृष्ण आमचे कधी नव्हतेच. ते कुठून तरी इथे आले आणि पुन्हा कुठेतरी निघून गेले. आपण व्यर्थ चिंता का करत आहोत? अजून एक गोपिका म्हणाली, राधे, तू कुणाची चिंता करत आहेस? कुणामुळे इतकी दुःखी होत आहेस? हे रडणं आता सोड. कृष्ण तुला सोडून गेला आहे. तो आता परत येणार नाही. काही गोपींना ते पटलं नाही. त्यापैकी एक गोपिका म्हणाली, सखींनो, तुम्ही कुणाबाबत बोलत आहात हे तुम्हाला माहिती आहे ना? कान्हा कोण आहे हे तुम्हाला नव्याने सांगायला हवं का? श्रीकृष्णाच्या समर्थनार्थ अजून एक गोपी म्हणाली, प्रणाम महोदय. माझं नाव शशिकला. इंद्रदेव आणि ब्रह्मदेवांसारखे देवही श्रीकृष्णाची पूजा करतात. त्या ईश्वरी अवताराबाबत तुम्हाला काय माहिती आहे? त्यांच्या जन्माचा हेतू आणि या दोघांच्या विरहाचं कारण तुम्हाला कसं माहीत असेल? श्रीकृष्णांनी सदैव वृंदावनवासियांचा विचारच केला आहे. आपली रक्षा केली आहे. ते अविचाराने तडकाफडकी राधेला सोडून जाणार नाही. ते अवश्य परत येतील. अजून एक गोपिका म्हणाली, या माधवीला आणि मालतीला कायम इतरांवर टीकाच करावीशी वाटते. आपण कुणाबाबत बोलत आहोत याचा विचार तिच्या मनात येत नाही. गोपिकांची भक्ती पाहून मी भावविवश झालो. मी म्हणालो, हे वृंदावन खरोखर धन्य आहे. तुमची भक्ती थोर आहे. राधा देवींची एकनिष्ठा आणि प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. जे श्रीकृष्णांचे भक्त आहेत तो राधा देवींचेही भक्त होतील. या व्रजभूमीतून येऊन मीच धन्य झालो. मला वाटत आहे की मी पुन्हा मथुरेत जाऊच नाही. इथेच गोप आणि गोपिकांसह श्रीकृष्णांच्या महतीचं गायन करावं, कीर्तन करावं. कारण कुणीही भगवान श्रीहरींचा तुम्ही गोपींपेक्षा मोठा भक्त नाही. गोपींना जशी भक्ती करता आली तशी कुणालाही करता आली नाही. मी मथुरेत परतून तुम्हाला वृंदावनवासियांचं क्षेमकुशल सांगेन. असं वचन श्रीकृष्णांना दिसलं नसतं तर अवश्य इथेच राहिलो असतो. राधा मला म्हणाली, तुम्ही अवश्य मथुरेला जा आणि श्रीकृष्णांना सगळं काही सांगा. ते कसे आहेत हे सांगण्यासाठी पुन्हा अवश्य या वृंदावनात या. अवश्य. तुमचा विरह सुलभ करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
विरह कधी सुलभ होऊ शकत नाही हे आता मला समजलं आहे. केवळ सीतेलाही काही प्रमाणात विरहाचं दुःख ज्ञात होतं. तिन्ही लोकांमधील उर्वरित सर्व स्त्रियांमध्ये माझ्याहून अधिक दुःखी कुणीही नाही. मात्र मी श्रीकृष्णांना कदापि विसरणार नाही. ते आहेत म्हणून मी आहे. त्यांच्याशिवाय माझं काहीच अस्तित्व नाही. माझ्यावर कोणतंही संकट आलं तर ते निश्चित धावून येतील हे मलाही माहीत आहे. निसंशय देवी, आता मला आज्ञा द्यावी. मी येतो असं म्हणून मी उभा राहिलो. त्या सगळ्याही उठून उभ्या राहिल्या. उद्धवजी, तुम्हाला सदैव सुख प्राप्त हो. श्रीकृष्णाकडून ज्ञान प्राप्त केल्यास तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. त्यांचा सहवासही दुर्लभ होईल. तो तुम्हाला तुमच्या सत्कर्मामुळेच लाभला आहे. तुम्ही जे कार्य श्रीकृष्णांना समर्पित कराल तेच सर्वोत्तम कार्य ठरेल. मथुरेला जाऊन श्रीकृष्णांना माझा नमस्कार सांगा. अवश्य. मी राधेला नमस्कार केला आणि तिथून मथुरेकडे प्रस्थान केलं. रथात बसल्यावर मी एकदा राधेच्या पर्णकुटीकडे पाहिले. राधा पुन्हा रडत होती. सारथ्याला आज्ञा द्यावी की राधेला समजवण्यासाठी जावं हे मला कळत नव्हतं. मी दुरूनच पाहिलं की राधा बेशुद्ध झाली आहे. तिच्या मैत्रिणी तिची काळजी घेत होत्या. त्या तिला पर्णकुटीत घेऊन गेल्या. ते पाहून माझेच डोळे पाणावले. मी जड अंतकरणानेच सारथ्याला आज्ञा दिली आणि मथुरेकडे निघालो. वृंदावनापासून मथुरा काही दूर नव्हती. त्याच दिवशी मी मथुरेत पोहोचलो आणि श्रीकृष्णांना भेटण्यासाठी गेलो. पर्णकुटी बाहेर रडणाऱ्या राधेचं चित्र माझ्या डोळ्यासमोरच होतं. ते आठवताच माझ्या डोळ्यातही पाणी आलं. मी तसाच श्रीकृष्णांसमोर गेलो. वृंदावनात मी काय पाहिलं हे श्रीकृष्णांना माझ्याकडे बघताच समजलं. तरी त्यांनी विचारलं, उद्धवजी, या, तुम्ही असे दुःखी का दिसता? राधा जिवंत आहे ना? वियोगामुळे दुःखी झालेल्या गोपींची जीवन सुरळीत चालली आहेत ना? माता यशोदा कशी आहे? माता रोहिणी कशी आहे? बलरामही इथेच थांबला आहे हे कळल्यावर ती दुःखी झाली असेल. त्यांनी तुम्हाला काय सांगितलं ते सविस्तर सांगा. राजकुमार, राधा देवी जिवंत आहेतच. मी वृंदावनात सर्वांना भेटलो. त्या वृंदावनाचं वर्णन करण्यासाठी मी सर्वथा असमर्थ आहे. त्यासाठी एखाद्या महान कवीलाच पाचारण करायला हवं. काय ती भक्ती, काय ती प्रीती, ते पाहून माझं जीवनच सार्थक झालं. व्रजभूमीतलं ते वृंदावन अतिशय रमणीय आहे. रासमंडप माझ्या कल्पनेहूनही सुंदर होता. गोपिकांची प्रेममय भक्ती पाहून मी आश्चर्यचकित झालो. इतक्या तन्मयतेने आणि एकनिष्ठेने क्वचितच कुणी अविरत ईश्वराचं चिंतन करत असे. मलाही तिथून प्रेरणा मिळाली. सर्वप्रथम मी तुमच्या मातेला भेटलो. आम्ही काय बोललो ते मी सविस्तर सांगितलं. वृंदावनाचं वर्णनही केलं. अर्थात त्यांना अजूनही माझी आठवण येत असली तरी त्या दुःखातून हळूहळू सावरत आहे. पण राधेचं काय? माझी पत्नी राधा कशी आहे? राधेची अवस्था श्रीकृष्णांना कशी सांगावी याचाच मी विचार करत होतो. मी दृष्टी झुकवून काही न बोलता तसाच उभा राहिलो. उद्धवजी, ती कशी आहे? श्रीकृष्णांनी पुन्हा विचारलं. राजकुमार, राधा देवी आता नंदव्रजात राहत नाहीत. त्या वनातील एका पर्णकुटीत राहतात. मी त्या पर्णकुटीत जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी अंगावरील अलंकार पर्णकुटीच्या बाहेरच काढून फेकले होते. त्या रडतच जमिनीवर पहुडल्या होत्या. त्यांनी अन्नाचा त्याग केला आहे असं वाटत होतं. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आनंदी राहिलात तर श्रीकृष्णही आनंदी राहतील असं सांगितलं. काही क्षणांसाठी त्यांनी तुम्हाला बरं वाटावं म्हणून चेहऱ्यावर स्मित आणलं होतं. पण त्या आनंदी आहेत ही वार्ता मी तुम्हाला सांगावी या हेतूनेच त्या आनंदी झाल्या होत्या. मी जाताच त्या पुन्हा रडू लागल्या आणि बेशुद्ध झाल्या. तुम्ही या जन्मात त्यांना पुन्हा अवश्य भेटणार आहात असं आश्वासन मी त्यांना दिलं आहे. तुम्ही दिलेलं आश्वासन मी अवश्य पूर्ण करेन. मी स्वतः तसं वचन दिलं आहे. राधेचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की ती माझ्याशिवाय कदापि आनंदी राहू शकणार नाही हे मी जाणतो. तरीही प्रयत्नपूर्वक तिला समजावं असं वाटतं. तिचं दुःख कमी करावं असं वाटतं. पण ते प्रयत्न अयशस्वी ठरतात. श्रीकृष्णांच्या वैयक्तिक जीवनाचा विषय असल्याने मी पुढे काहीच बोललो नाही. तुम्ही माझ्या सांगण्यानुसार त्वरित वृंदावनात गेलात आणि तिथली परिस्थिती सविस्तर सांगितली. मी म्हणालो, मी भाग्यवान आहेच. मी वृंदावनात गेलो नसतो तर मला इतक्या निर्मळ प्रीतीचं दर्शनही घडलं नसतं. भगवान, तुम्ही धन्य आहात. तुमचे भक्तही धन्य आहेत. तुम्ही कोण आहात हे त्यांनी केव्हाच ओळखलं आहे. आम्ही मथुरावासी कित्येक वर्ष तुमच्या सहवासाला मुकलो आहोत. आता मी सुद्धा तुमची सेवा आणि पूजा करेन. आम्ही तुमचं मूळ रूप ओळखलं आहे. प्रभू, माझा प्रणाम स्वीकार करा. मी श्रीकृष्णांच्या पायावर डोकं ठेवलं. श्रीकृष्णांनी स्मित करत मला आशीर्वाद दिला. ते म्हणाले,
तुमचं कल्याण हो. उद्धवजी, चला, गर्ग मुनी येणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी करायलाच हवी. आम्हा दोघांवर उपनयन संस्कार होणार आहेत. आम्ही दोघे त्वरित राजसभेकडे निघालो.